स्वामी समर्थ. या जन्मतारखेच्या व्यक्ती भरपूर महत्वाकांक्षी असतात. हवं ते मिळवतात, पण एक गोष्ट घात करते. तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 9, 18 किंवा 27 यापैकी कोणत्याही तारखेला झाला असेल तर हे भविष्य तुम्हाला लागू होतं. 9 क्रमांकावर मंगळ ग्रहाचा प्रभाव असतो. त्यामुळे हा जन्मांक असणाऱ्या व्यक्ती देखील पूर्णपणे मंगळाच्या प्रभावाखाली असतात. अगदी हुशार आणि मानवतावादी असे हे लोक असतात. या व्यक्तींचं आयुष्य खडतर असतं. यांची चूक नसतानाही यांच्या वाटेला खूप अडचणी येत असतात. इतरांच्या भावनांचा आदर करणाऱ्या या व्यक्तींना आयुष्यात काही लोकांकडून आदर तर मिळत नाहीच, पण मनस्ताप मिळत असतो. या व्यक्तींना आयुष्यात सुरुवातीला बरंच खोटे मुखवटे घातलेले लोक भेटतात. त्यामुळे त्यांना बराच त्रास सहन करावा लागतो. नैसर्गिकरित्या या व्यक्तींमध्ये चांगले एंटरटेनर आणि परफॉर्मर दडलेले असतात. मात्र यांच्या आयुष्यात बरेच चढ उतारही पाहायला मिळतात. घरातील काही व्यक्तींमुळे या लोकांना खूप त्रास सहन करावा लागत असतो. प्रत्येक परिस्थितीला सामोरे जाण्याची या व्यक्तींची तयारी असते, पण नशीब साथ देत नाही. थोडा वेळ लागेल आणि तुमची चांगली वेळ नक्की येईल. आयुष्यात काही वेळा अशा येतात जेव्हा ओळखीची प्रत्येक व्यक्ती या लोकांसोबत उभी असते, तर काही वेळा अशाही येतात जेव्हा आयुष्यातील प्रत्येक व्यक्ती यांच्या विरुद्ध उभी असते. एखाद्या श्रीमंत घरात जन्म झाल्यास या व्यक्तींना जेवढा त्रास सहन करावा लागत नाही, मात्र इतरांना यातून अजिबात सुटका नाही. 9 जन्मांकाच्या व्यक्ती भरपूर महत्वाकांक्षी असतात. इतरांपेक्षा अधिक उच्च पद मिळवल्याशिवाय हे लोक शांत राहत नाहीत. मॅनेजमेंट आणि प्रशासकीय कामांमध्ये या व्यक्तींचा हात कोणीही धरू शकत नाही. या व्यक्तींचं काही स्वप्न असतं जे स्वतःची ओळख निर्माण करण्यासाठी जिद्द आणि कष्टाच्या तयारीवर मिळवण्यासाठी सतत प्रयत्न करत असतात. या व्यक्तींना कोणाचा आधार नसतो. ते कोणाच्याही आधारावर नाहीत. स्वतः मेहनतीने सर्व काही घडवत असतात, शिकत असतात. स्वतः आनंदी राहून इतरांना आनंद देण्याचा या व्यक्तींचा नेहमी प्रयत्न असतो. फार काही अपेक्षांचं ओझं घेऊन फिरत नाहीत. फक्त स्वतःवर विश्वास ठेवतात आणि इतरांकडून अपेक्षा ठेवत नाहीत. वेळप्रसंगी कोणताही विचार न करता सर्वांना मदत करण्यासाठी पुढे असतात. लॉंग टर्मसाठी घातक असणारी मात्र रोमांचक अशी नोकरी किंवा काम या व्यक्ती स्वीकारतात. या व्यक्तींना जुगाराचं व्यसन लागण्याची शक्यता असते. त्यांच्या हट्टी आणि हुकुमशाही स्वभावामुळे त्यांचे अनेक हितशत्रू तयार होतात. या व्यक्तींना खर्चावर नियंत्रण ठेवून भविष्यासाठी बचत करण्याची सवय लावून घेणं आवश्यक असतं. सरकारी काम, शिक्षण, ट्रेनिंग, गॅस वाहिन्या, मेटल, ब्रिक्स, लँड, मशिनरी, स्टोन, ग्लॅमर, मीडिया आणि HR अशा क्षेत्रांमधील व्यवसाय 9 जन्मांकांच्या व्यक्तींसाठी भाग्याचं ठरतात. या व्यक्तींच्या आयुष्यात सुख आणि शांती कमी असतं आणि जास्त दुःख असतं, पण तरीही या व्यक्ती सर्वात जास्त समाधानी असतात. कारण या व्यक्तींच्या मर्यादित अपेक्षा असतात. आपल्याकडे जे आहे त्यामध्ये आनंदी आणि समाधानी असतात, म्हणून इतरांनाही प्रेरणा देतात. या व्यक्तींना आनंद मिळतो, पण फार काळ टिकत नसते. प्रामाणिक स्वभावामुळे देव कोणत्या ना कोणत्या रूपात यांच्या पाठीशी असतो. या व्यक्तींजवळ काही नसलो तरी सगळं काही असतं, जे इतरांनाही त्यामुळे मदत करत असतात. 9 जन्मांक असलेल्या व्यक्तींनी त्यांच्या पाकिटात किंवा बॅगेमध्ये लाल कापड ठेवणं फायद्याचं ठरेल. भगवान शंकर आणि हनुमानांच्या मंदिरामध्ये प्रत्येक मंगळवारी सकाळी किंवा सायंकाळी पूजा किंवा अभिषेक करणं या व्यक्तींचं नशीब चमकवू शकेल. सर्वात महत्त्वाचं म्हणजे या व्यक्तींनी रागावर नियंत्रण ठेवणं गरजेचं आहे. कृपया मांसाहार, मद्यपान, तंबाखूजन्य पदार्थ, चामड्याच्या वस्तू वापरणं टाळा. मनगटावर लाल धागा बांधणं उत्तम आहे. 9, 18, 27
या जन्म अंक असणाऱ्या व्यक्तींसाठी शुभ रंग हा लाल आणि केशरी, रेड अँड ऑरेंज असा आहे. या जन्मांक अंक असणाऱ्या व्यक्तींसाठी शुभ दिन मंगळवार आहे. त्यांचा शुभ अंक 3 आणि 9 आहे. दान: गरजू व्यक्तींना किंवा मंदिरात लाल मसूर डाळ दान करा. या जन्मांक असणाऱ्या व्यक्ती धार्मिक आणि वैचारिक दृष्टिकोन असलेल्या असतात. जर तुम्हाला तुमच्या देवावर, स्वामींवर श्रद्धा आणि विश्वास असेल तर तुम्हाला अडचणी येतील, पण चांगलं फळही मिळणार ही खात्री आहे. तुम्हाला खूप अडचणी येत असतात, सतत तणाव निर्माण होत असतो, घरात सुखशांती टिकून राहत नाही. तुम्ही सगळ्या अडचणींमधून बाहेर पडण्यासाठी, स्वामींची कृपा प्राप्त करून घेण्यासाठी, स्वामींचा आशीर्वाद कायम राहण्यासाठी स्वामींची सेवा किंवा पूजा करण्याचा विचार करता किंवा ठरवताच, तेव्हापासून तुम्हाला तुमच्या अडचणी आणखी वाढतात आणि हा तुम्हाला अनुभव आला असेल. मनापासून श्रद्धेने स्वामींचे नामस्मरण जरी केले तरीही स्वामी तुमची प्रार्थना नक्कीच ऐकतात. तुम्ही ज्या गोष्टी करायच्या ठरवल्यात त्या करण्यासाठी प्रयत्न करत राहा, तुम्हाला यश नक्कीच मिळतं. स्वामींची सेवा करताना अडचणी येतात, जणू ती तुमची परीक्षाच असते, ज्यामध्ये तुम्ही माघार घेऊन चालणार नाही. यामध्ये तुम्ही जर यशस्वी झालात तर स्वामी कायम तुमच्या पाठीशी असतील. ज्यांचा जन्मांक कोणत्याही महिन्याच्या 9, 18 आणि 27 या तारखेला झाला असल्यास त्यांचा भाग्यांक 9 येतो. आक्रमक स्वभाव, धाडसी वृत्तीचे, अतिशय परखड आणि स्पष्ट बोलणारे यांचा स्वभाव असतो. मुक्या प्राण्यांविषयी त्यांना कळवळा असतो, खूप जीव लावतात. जबरदस्त इच्छाशक्ती, करारीपणा व चिकाटी असल्यामुळं कोणतंही काम अगदी नेटाने पूर्ण करण्याचा यांचा स्वभाव असतो. स्वाभिमानी आणि हट्टी, तसाच काहीसा खर्चिक असा या लोकांचा स्वभाव असतो. स्वतंत्र विचार असतात, त्यामुळे कोणाच्याही हाताखाली काम करायला शक्यतो आवडत नाही. पण कोणत्याही नवीन गोष्टी शिकायच्या असतील, स्वतःमध्ये कौशल्य मिळवायचं असेल तर त्यावेळी या व्यक्ती शिकण्यासही तत्पर असतात. वेळ प्रसंगी टोकाची भूमिका घेण्यासही मागे पुढे बघत नाही.